नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासन आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये दिलंय. सकाळी ॲग्रोवन आयोजित FPC महापरिषदेमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी शेतकरी सध्या अडचणीत असून त्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल हा माझा शब्द आहे असा पुनरुच्चार केलाय आणि त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री कर्जमाफीबद्दल नेमकं काय म्हणाले, त्यासोबतच अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याबद्दल कृषी मंत्र्यांनी काय सांगितलं या सगळ्यांचा आढावा आपण थोडक्यात आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल त्याच्या आधी एक समिती ही नेमण्यात आलेली आहे आणि या समितीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती अलीकडे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मात्र आम्हाला कर्जमाफीवरती बोलण्यासाठी मोकळीक देण्यात आलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की कर्जमाफीवरती बोलू नका अशा प्रकारचं एक विधान केलेलं होतं आणि त्यामुळे काही प्रमाणात खळबळसुद्धा निर्माण झालेली होती. परंतु आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळी ॲग्रोवन आयोजित राज्यस्तरीय FPC महापरिषदेच्या निमित्तानं बोलताना या कर्जमाफीबद्दल पुनरुच्चार केला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी खरंच 30 जूनच्या पूर्वी मिळणार का अशी चर्चासुद्धा रंगू लागलेली आहे. नेमकं कृषी मंत्री काय म्हणाले शेतकरी कर्जमाफीबद्दल ते तुम्हीच पाहून घ्या. साधारणतः परदेशी साहेबांच्या नावाच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि त्या कमिटीने साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अहवाल द्यायचा आहे. राज्यामध्ये त्यांनी फिरवून काय केलं पाहिजे की शेतकऱ्या कुठला निर्णय किंवा कर्जमाफीमध्ये कुठला घटक समाविष्ट करायचा किंवा काय समाविष्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामध्ये माझा शेतकरी हा अडचणीचा शेतकरी उभा राहील. यासाठी ती कमिटी साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो आम्हाला अहवाल हे आम्हाला तो देणार आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या अहवाल दिल्यानंतर साधारणतः 30 जून पूर्वी की जे आपल्या शेतकऱ्यांचं आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं 30 जूनच्या अगोदर जे या वर्षाचे 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल हा पण शब्द आज आपल्या माध्यमातून मी आज सरकारच्या वतीने आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे देतो. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांप्रती मला जिव्हाळा असल्याचंही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. शेतकरी सध्या अडचणीत सापडल्याचं सुद्धा ते म्हणाले आणि या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी कर्जमाफी ही 30 जूनपूर्वी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही ही भरणे यांनी दिलेली आहे. त्यासोबतच हवामान बदलाच्या अनुषंगानं म्हणजे जसं की सातत्यानं आपल्याकडे गारपीट होते, अतिवृष्टी होते, तर त्या निमित्तानं त्या अनुषंगानं सुद्धा विचार करण्याची गरज राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी व्यक्त केली. ते याबद्दल नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, त्यात कुठेतरी शेतकऱ्याला आणि जो शेतामध्ये हे पीक घेतोय आणि हवामानामध्ये बदल होते. आता हवामानामध्ये बदल हा होतो त्यामुळं शिंदे साहेब आपल्याला या बाबतीमध्ये कुठेतरी वेगळा विचार करावा. काय होते पूर्वी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ठरलेला असायचा. तो आता ते दिवस राहिलेले नाही. पाऊस कधी पडतोय ते सांगता येत नाही. ऊन कधी ज्यादा लागेल ते सांगता येत नाही. थंडी कमी जास्त कधी होते ते सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हा माझ्या शेतीवरती पिकांवरती होतोय आणि या बदलाला आपल्याला सामोरे जावंच लागतं आणि बदलाला सामोरे जाताना निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी या बदलाला धरून किंवा बदल हे होणार हे धरून आपल्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला सुधारणा हे निश्चित प्रकारे करावा लागतीलच. या महापरिषदेमध्ये बोलताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा काही आव्हान केलं की शेतकऱ्यांनी त्यांची मानसिकता ही बदलायला हवी आहे. शेतकऱ्यांनी आता शेती परवडत नाही असं म्हणायला नकोय. स्वतः मी एक शेतकरी आहे त्यामुळे आमच्या घरातील किराणा मालापासून ते माझ्या शर्टच्या खर्चापर्यंत शेतीच्या उत्पन्नातून हे सगळं काही होतंय. शेती परवडत नाही असं आता शेतकऱ्यांनी म्हणायला नको अशा प्रकारचं आव्हान सुद्धा शेतकऱ्यांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. आपण सगळ्यांनी थोडी मानसिकता चेंज केली पाहिजे. काय मानसिकता आहे? शेती परवडत नाही ही जी मानसिकता ही थोडी पहिल्यांदा शिंदे साहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं का शेती परवडत नाही तर तुम्ही आज सगळे इथं हजर आहे. खरंच सांगतो शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा आज मी पण शेतकरी आहे. आजही माझ्या घरातलं सगळं जे काही माझ्या पण व्यवसाय अनेक उद्योग आहेत. आजही माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या भाजीच्या माझ्या
ह्याच्या माझ्या घरातले किराणा मालापासून माझ्या घरात जे जे खर्च आहेत, माझ्या अंगातल्या शर्ट पासून जे जे मी खर्च हा शेती उत्पन्नातून खर्च होतो. मला मी कुठल्याही बाहेरच्या म्हणजे शेवटी शेती परवडत नाही. शेतकऱ्यांची मानसिकता आता पुढे आपल्या सगळ्याला बदलावाच लागेल. हो, शेती परवडतेच असं ज्यावेळेस तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास द्या, एक त्यांना एक खात्रीने ज्यावेळेस त्यांना काय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं, त्यावेळेस कुठेतरी त्यामध्ये आपल्या सगळ्यांना बदल होतोय. आता खरं म्हणजे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे किंवा एक प्रकारे आतबट्ट्याचा धंदा झालेला आहे. अशी शेतकऱ्यांची अवस्था का झाली आहे, तर त्यामागे अर्थातच सरकारची जी काही आयात निर्यात धोरणं आहेत ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी या सरकारच्या धोरणांमुळे, धोरण लकव्यामुळे राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही हे वास्तव आहे. ही खरं तर मानसिकता नाही आहे शेतकऱ्यांची. जर का आपण बघितले तर सातत्यानं शेतमालाचे दर हे पाडण्यासाठी या ना त्या प्रकारे प्रयत्न केले जातात केंद्र सरकारकडून आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता या सगळ्याबद्दल खरं तर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की मानसिकता बदलायला हवी आहे, परंतु कुठेतरी केंद्र आणि राज्याची धोरणं जी आहेत ती सुद्धा बदलणं गरजेचं आहे. त्याचा फेरविचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जशी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे असं कृषी मंत्री म्हणतायत, त्याच पद्धतीनं राज्य आणि केंद्र सरकारनं सुद्धा आता मानसिकता बदलली पाहिजे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय घेऊन त्या पद्धतीच्या धोरणांचा अवलंब केला गेला तर त्याचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसतो आणि त्यामुळे सरतेशेवटी शेती परवडत नाही या मानसिकतेपर्यंत शेतकऱ्यांना यावं लागतं. अर्थात यामागे सुद्धा म्हणजेच या मानसिकतेमागे सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारचा हात आहे, हेही कृषी मंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं. अशा प्रकारची भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच आहे. आता दुसरा मुद्दा आहे की राज्यामध्ये जी काही जून ते सप्टेंबरच्या दरम्यान अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं मोठ्या पॅकेजची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मदत ही मिळालेली नाही आहे. त्याबद्दल आपण ॲग्रोवननं सातत्यानं आवाज उठवलेला आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की 6.5 लाख शेतकरी हे अद्यापही फक्त KYC न झाल्यानं या मदतीपासून वंचित आहेत. तातडीनं याचं वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा यावेळेस फक्त सांगण्यात येतं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त KYC न झाल्यामुळे 6.5 लाख शेतकरी त्यांच्या मदतीच्या लाभापासून वंचित आहेत. आणि यावरच कृषी मंत्री भरणे नेमकं काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. 6.5 लाख शेतकरी जे आहेत ते वंचित आहेत KYC. जरी असलं तरी ते काम युद्ध पातळीवरती चालू आहे, ते लवकरच काम होईल. खरं तर युद्ध पातळीवरती काम सुरू आहे असं कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे, परंतु जर आपण बघितलं तर 2 आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या होत्या की तातडीनं KYC पूर्ण करून शेतकऱ्यांना म्हणजेच ह्या 6.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करावी मदतीची, परंतु अद्यापही शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. तर या परिस्थितीमुळे सुद्धा शेतकरी हे जेरीस आलेले आहेत. अशा प्रकारची जर का निर्णय प्रक्रिया असेल आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत दिली जात असेल तर शेतकऱ्यांना नेमका आधार कशाचा आहे आणि ज्या आधारावरती शेतकऱ्यांनी स्वतःची जी काही मानसिकता आहे ती सकारात्मक करायची असं कृषी मंत्री म्हणतायत, ते नेमकं कशाच्या जोरावरती? कारण की ना निसर्ग साथ देतोय ना सरकार साथ देतंय आणि अशा अवस्थेत शेतकरी हे अडकलेले आहेत आणि त्यामुळेच शेती परवडत नाही या मानसिकतेपर्यंत शेतकरी येऊन पोहोचलेले आहेत. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं एक वर्षापासून महायुती सरकार म्हणतंय खरं, परंतु त्याबद्दलचा निर्णय अद्यापही घेतला जात नाही. एक निर्णय घेण्यासाठी 1-1.5 वर्षाचा कालावधी हा घालवला जातो. दुसरीकडे जे काही घोषणा केल्या जातात त्यासुद्धा प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. तिसरीकडे निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो. चौथीकडे आयात निर्यात धोरणांमधल्या लकव्यानं शेतकरी जेरीस येतात. या सगळ्या संकटांमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी तग धरून राहायची कशी हा प्रश्न असताना शेतकऱ्यांना मात्र तुम्ही मानसिकता बदला असा उपदेश, असे उपदेशाचे डोस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पाजलेले आहेत. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? शेतकरी कर्जमाफीबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल का? कृषी मंत्र्यांनी दिलेला शब्द खरंच पाळला जाईल का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला अतिवृष्टीची मदत मिळालेली आहे का तेही नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.
आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.